आज लोणी या ठिकाणी एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यतीतला एक टॉपचा नंदी असा हा गोडोलीकरांचा नक्की आपल्यासोबत मालक आहेत. त्या मालकांच्याकडून जाणून घेऊया नक्की काय याच्या मागे काय यशाचं रहस्य आहे. नमस्कार शेठ. राम राम. काय सांगाल, आज दाखवून दिले तो खूप दिवसांनी आला मैदानामध्ये आणि कमबॅक केले ते पण एक नंबरचं, काय सांगाल? भरपूर आनंद झालाय, त्यानं त्याचं काम करून दाखवलं आणि हे फळ संयमाचं फळ आहे मला मिळालेलं. बैलाला जखम झाली होती वडूच्या फाटीव. कधी झालेली काय? 5 महिन्यापूर्वी झाली होती. त्याच्या मी 4 महिन्यानंतर वडूच्याच फाटीव बैल काढला. तिथं घरच्या गाडीला पैर कोण देत नव्हतं. मी ज्यांना बैल दिली त्यांनी सुद्धा मला बैल दिली नाही आणि 4 महिन्यात कोणी फोनही केला नाही बैल बार आहे का काय झाले. मग मी घरच्याच गाडी माझा आदत खोंड घेऊन 2 नंबर केला आणि तिथून आज 6वं मैदान आहे, 5 गुलाल झाली. आदत वासरू कोण होतं नक्की? माझा घरचा सोन्या होता. सोन्या. काय सांगाल नक्की काय दुखापत झालेली आपल्याला? केला पायाला जखम झाली होती, ती काय बरी होत नव्हती. मग ती बरी झाल्यानंतर बैलानं केलं ते. आणि हे तुम्हाला श्रेय आणखीनही सांगतो. आता आपले दोन्ही जाणते समालोचक 2 जण आहेत, त्यांची मला नावं घेऊशी वाटतात. प्रताप तात्या जांजुर्णे आणि सुनील मोरे पेडगाव. त्या अनेक वारंवार वेळा सांगतात की तुम्ही संयम ठेवा, संयम ठेवला तर बैल हा कोणताही पळतो. तुम्ही काय आजकालची पिढी काय करते, 2 महिने मैदान पाळला नाही बैल की तिसऱ्या मैदानात त्याचा विषय सोडून देतात. तसं नाही झालं पाहिजे. आवर्जून मला या पिढीला सांगावं वाटते की तुम्ही बैलाला संयमानं पळवा. काय होते काय नाही त्याचा विचार करा. मी 5 महिने बैलासाठी भरपूर कष्ट खाल्ली, त्याचं फळ मला आज मिळालं का नाही मिळालं. आणि मग संयम ठेवला पाहिजे. आज कसं काय नियोजन केलं होतं? काय हसत खेळत नियोजन झालं. परवा आमचं मैदान झालं चेअरमन केसरी एकसळ फाटीव. तिथं बसलो होतो. तिथं हा मित्राचा मुलगा आहे पैरकरी माझा. ओके. हां, मग त्याला म्हणलं बाबा एक फोन घेऊन पळूया आपण. तो म्हणला येतो. मग मोकळ्यापणानं झालं नियोजन. पायरा कोण होता आज लकीचा? माहुलीचे आमचे भाऊसाहेब बरकडे म्हणून आहेत, त्यांचे चिरंजीव दादा बरकडे, त्यांचा स्वामी होता. आमच्या शेजारीच गाव 1 किलोमीटर अंतराव. गाडी कोणत्या गटात म्हणायचं तर घरचा साज पळाला, गावचा साज पळाला. गाडी कोणत्या गटात पळाली? गटात 39 मध्ये पळाली, 4थ्या शेमीत पळाली. गट 39 मध्ये तास कोणतं होतं? 4 नंबर होतो. ओके. गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? तुषार ड्रायव्हर माळशिरस. काय सांगाल, ज्यावेळेस तुमचा गट निघाला त्यावेळेस सेमीला तुमच्या कुठल्या तासावरती गाडी होती? 4 नंबर तासावर. 4 नंबर. काय होतं मनामध्ये, काय चाललेली? कारण की खूप दिवसांनी लकी मैदानामध्ये काढलाय. काय तुमच्या मनामध्ये चाललेलं? सेमी निघेल का नाही निघेल, काय होतं तुमच्या मनामध्ये? काय अडचण, मला बैला फुल विश्वास आहे. मी त्या दिवशी परवा दिवशी गोरसाळ्याला सुद्धा शेवटच्या फेऱ्यात पळालो आणि पहिल्या सेमीत पळल्यामुळं क्वार्टर सेमीला गाडी राहिली. जरा वासरा आदत होतं त्याला पेललं नाही. नाही तर तिथं पण मी 1 नंबर करणार. आणि सेमी ज्यावेळेस काढला लकीनं, आणि काय तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या मनामध्ये? काय चाललेलं? आता फायनलला आलोय, गुलाल मिळालाय, काय आनंद आहे? हा बैलाचं भरपूर नाव आहे. आम्ही वनश्री केसरीला बैलाचं नाव टाकतो. वनश्री केसरी पेट नाक्याला MM नानाने 1 नंबर घेतलेलं. मोठं मैदान 3,03,000 रुपयाचं झालेलं. तिथं मी 1 नंबर 4थ्या तावाला केला होता. आताही डबल पळायची बात बंद आहे. गटात मार खाल्ल्याला आणि परत 4थ्या तावाला मी 1 नंबर केला होता. त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस केसरी, तिथं आनंद आपांच्या बैलाबरोबर 2 लाख रुपयाचं 2 नंबर केलं होतं. परत तुम्हाला सांगतो सासवडला, तिथंही बैलानं 2 लाख रुपयाचं 1 नंबर केलं होतं. पुरंदर केसरी. म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये कामगिरी त्याची आहेच. परंतु काय मध्यंतरी थोडीशी दुखापतीमुळे थोडासा थांबला होता. पैऱ्या वाचून काही ठिकाणी घोटाळा झाला माझं. पैरे तुम्हाला नक्की कशामुळे मिळाले नाहीत, काय सांगाल? एवढा नंदी टॉपचा जाईल त्या मैदानामध्ये गुलाल 1 नंबर, तरीही पैरे मिळत नव्हते, काय सांगाल? मी सांगू शकत नाही, कारण इथं त्यातले कार्यकर्ते बरेच आहेत, त्यांना दुःख वाटत. मित्रांनो, बघू शकताय या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक चालू सीझनचा गुलालाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, असा हा गोडोलीकरांचा गोडोलीकरांचा लकी शेट. काय सांगाल, हा नक्की कुठून घेतलेला तुम्ही नंदी? हा आमच्या शेजारी बाबा निकम आहे, त्यांच्यापासून आदत कोण घेतलेला 5.5 वर्षापूर्वी. आता 7 वर्ष वय आहे त्याचं. काय सांगाल, त्याच्यासोबत जो नंदी पोहतात तो कसा पळाला त्याच्यासोबत? कारण की त्याच्यासोबत पळणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही, कारण की तो सगळ्यांना माहिती आहे की त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. काय सांगाल? चांगला पळाला. पळाल्याशिवाय दोन्ही बैल जोट एक झाल्याशिवाय 1 नंबर होतो का? हे लिंगा बोल की, अरे बोल की बाबा. हा, कराडचे लिंगांना 2 शब्द बोलतील. नमस्कार. सुट्टी मेकर आहेत आमचे. काय सांगाल? आम्ही राहिलो त्यावेळेला लिंगांनाच गाडी सोडली आमची. ओके. आपल्या सोबत आहेत लिंगांना. नमस्कार. काय सांगाल, आज 1 नंबर, काय सांगाल? आनंद कसा आहे? आनंद भरपूर झालाय. पळाला 5-6 महिने बांधून ठेवल्यानंतर पळाला, आनंद भरपूर झालाय.
हे या की कसं चांगला ह्याची सुट्टी आणखीन आमचे 3 सुट्टी मेकर आहेत बघा. डोळे झाकून सोडायचा ड्रायव्हर. पाय उचलत नाही, काय नाही, काय नाही. एकदम शांत खाली. शांत आहे बैल. आणि ज्यावेळेस पुढे निकाला रेषेवरती कसं काय थांबल्यानंतर गाडी थांबते का व्यवस्थित? थांबतो. काय नाही अडचण. ओके. काय सांगाल शेडबद्दल काय सांगाल? हा? शेडबद्दल काय सांगाल? शेट काय एक नंबर आहे, शेट काही विषय नाही. तर नाही की आज त्यांचे बंधू गेलेत, हे नसतात कावा नमस्कार. झाले ते आज. काय सांगाल कसा आहे आजचा आनंद? आज खूप आनंद झाला कारण कवाच मैदानात नसते ते, आज मैदानाला आले. बऱ्याच दिवसानंतर बैल फायनलला राहिला आणि 1 नंबर बैलाने केला. म्हणजे आता सलग बैल 4-5 मैदान राहतोय पण 1 नंबर केलेलाचा आनंद खूप मोठा असतो. खूप चांगला मस्त वाटतं. तुमचा परिचय द्या ना थोडासा. मी राम आष्टेकर, शांभाऊंचा मोठा भाव आहे. म्हणजे तुमच्याच नावाने गाडी पळते मैदानामध्ये. शांभाऊंच्या नावाने पळते. आज दोघांचे नाव समालोचकांनी घेतलं इथं. खूप आनंद वाटला. काय सांगाल मध्यंतरी थोडीशी दुखापत झालेली लकीला आणि थोडंसं थांबला होता आणि आज पुनरागमन केलं पण ते पण 1 नंबरच. काय आनंद आहे? नक्कीच काय आहे आता मगाशी शांभाऊ आमचा बोलल्याप्रमाणे कोणत्याही बैलगाडी मालकानं थोडासा संयम ठेवला पाहिजे. जरी त्या जनावराला दुखापत झाली तर ती का झाली तर ती बरी कशा पद्धतीने केली पाहिजे. केल्यानंतर एकदम त्या बैलाला लगेच जास्त ताव न देता हळूहळू त्याला थोडासा सराव देत त्याला फ्रेश करत नंतर मैदानामध्ये उतरवला पाहिजे. आणि आम्ही आता नेमकं तेच केलं आणि त्याचं फळ निश्चितपणे आम्हाला आता भेटतंय. खरं तर हा मातीचा सीझन आमच्या बैलाचा आहे. मातीमध्ये बैल खूप पळतो. हा मगाशी समालोचकांनी सांगितलं परंतु होतं. दुखापत झाल्यामुळं काय झालं की मातीच्या रानामध्ये बरीचशी आता मैदानं संपत आली आणि पण असू द्यात जरी संपत आली तरी अगदी शेवट मैदानांमध्ये तो पळतोय आणि निश्चितपणानं त्याला खूप चांगला आनंद आलाय. त्याला यश आलंय. आम्हाला पूर्ण घराला आमच्या पूर्ण कुटुंबाला आमचे मित्रमंडळ आहेत सगळे सगळ्यांना खूप चांगला आनंद झालाय. सगळे घ्या इथं मागं पण आहेत बघा. ह्या सगळ्या सुट्टी मेकर आहेत बघा. निखिल शेठ, पांडू शेठ आणि तिकडे रेल स्टार कुठे गेला? सागर काळभोर. सागर शेठ बघा हरपळवाडीचे. ते हे बघा. 70,000 अभिजय. पहिलवानांचं पण घ्या. नमस्कार. सागर शेठ या. नमस्कार. तुमचा परिचय सगळ्यांना माहिती आहे तरी द्याल परिचय तुमचा. आमचा ह्याच्या डक्कीच्या पाठोपाठ हा आम्हाला ह्या बैलानं आम्हाला डक्कीच्या आधी कोणचं सोन्या. सोन्याच्या काळात पळत होता ते सोन्यानं आम्हाला आयुष्यभर ही गुलाल हे आमचा अजून सोन्यानं तुटून दिला नव्हता. त्याच्या पाठोपाठ लकीनं आज महाराष्ट्रभर नाव कमवायजोगा अजून श्याम आणि त्यांचा श्याम राम ही लहानापासून माझ्याजवळ पोरं होती आणि ह्यांनी सांगायचे की बापू तुम्ही गाड्या आज हाणाय पाहिजे. तर त्या मैदानात मी गाड्या हाणीत होतो पहिला. त्या टायमाला ह्यांना अजूनपर्यंत आम्ही आता बी पर्यंत ह्या काळात बी अजून ह्यांना यश अजून कुठल्याही गोष्टीत यश मागं नाही पडून दिलं. उज्ज्वलच करून दिलेलं आहे आम्ही आजपर्यंत. निश्चितपणानं पहिल्यापासून पणाला सोनं जसं आपण कसाला लावून बघतो ह्या प्रकारची आज लकीनं आम्हाला आम्ही कालच्या ह्याच्या आपल्या कोरेगावच्या मैदानात बी म्हणलं आज आपला लकी नाही आला तरी उद्याच्या मैदानाला पण आपल्याला वरुडच्या मैदानामध्ये आम्हाला लकी तेवढा घेऊन तुम्ही या. मी आणि कार्लोस पैलवान हे आम्ही म्हणलं बैल काही करून पण आम्हाला ह्या मैदानाला बैल तुम्ही घेऊन या. रान आहे उचाडाचं त्यामुळं या बैलाचं कौशल्य माझ्या आठवणीत हृदयात माझ्या राहिल्यागत लकी राहिलेला आहे. म्हणून मी पहिल्यापासून यांचे श्यामान राम यांच्यावर मी संगतीनं राहिलो. यांचं वडील भजन कीर्तनातलं सुद्धा 1 नंबरचा माणूस किंग म्हणून आहे बघा तुम्हाला सांगतो. बरं त्यांच्याविषयी काय थोडीशी सांगा माहिती. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती द्या. हा श्याम बोल. बाप आमच्या वडिलांचं भावाचं बंधूचं आमचं कुटुंब एकत्र आहे. सगळ्यांचं सहकार्याशिवाय हा नाद नाही. मी पुढे आलो तर त्यांची ओळख सांग. बंधू आमचे वडील बरं सगळे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे मला भाव मिळतो आणि वेळ मिळतो. आरव्याप हे सांग ना ओळख. तर आमचे वडील आमचं कुटुंब सगळं एकत्रित कुटुंब. आम्ही भाऊभाऊ तिघं. वडील आमच्या वडिलांना आबा आष्टेकर म्हणून गायींचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर लोक ओळखतात. खूप त्यांनी चांगलं कष्ट वगैरे घेतलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही भाऊभाऊ तिघही अजूनही एकत्रित राहतो. 15 माणसाचं कुटुंब आमचं एकत्रित आहे. त्यांची देखरेख आमच्यावरती तसेच लकीवरती त्यांचं प्रेम आहे. समजा आम्ही इथून मैदानातून गेलो तर गेल्यानंतर बैलानं खाल्लंय का नाही पाणी पिलंय का नाही ते लक्ष ठेवून खूप असतात. त्यांचंही प्रेम आहे. आमचा बारका भाव आहे सतीश आष्टेकर. तो सुद्धा आमच्या गायींच्याच व्यवसायामध्ये. आमचं पूर्ण कुटुंब सगळं ह्या गाय आणि जनावरांमध्ये आहे. आमच्याकडं शेळीचा उस्मानाबादीचा गोटा पण चांगला आहे. उस्मानाबादी शेळीचा. आज 1 नंबर मिळवला तुमच्या लकीनं. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे. असाच प्रत्येक मैदानामध्ये हा लकी गुलालामध्ये राहो. पेडगावची तयारी कशी आहे? पेडगावची तयारी खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. पैराही त्याचा झालेला आहे पेडगावचा. आता तो पैरा तुम्ही मैदानात बघालच काय आपल्याला लकी
ओपनमध्ये आणि आदतमध्ये दोन्ही दिवशी पळताना दिसणार आहे का? नाही, बैल आम्ही आदतच्या मैदानालाच पळवणार आहे. बरं. कारण बैल आमचा थोडा बोजाड आहे बरं. आणि ह्या बैलाला लगेच ताव देणं आम्हालाही पटत नाही. बरं. निदान त्याला एक 6-7 दिवसाचा तरी गॅप पाहिजे. त्याच्यामुळे लगेच पळवणं तसं चुकीचं आहे. बरं. पळू शकेल तो, परंतु ते त्याच्यावरती ताण येईल. बरं. त्यासाठी आम्ही त्याला आदतच्याच मैदानावर पळवणार आहे. ठीक आहे, असाच आपला लकी संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाव करतोय, करत राहा. धन्यवाद. त्यापासून मी स्वतः आणला होता त्याला. होता ये इथे त्यावेळेला श्याम मी आष्टेकर त्याला आणला होता. स्वतः इच्छित बैलाचे त्याला. मालक राम आष्टेकर यांनी जी दास्ती घेतली, काळजी घेतली, त्याचं आज खरोखर फळ लकीनं दिलं त्यांना. आज त्याचं मनापासून आभार आहेत लकीचे. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.